तिथल्या सर्व नोंदी ज्या असतात त्या रजिस्टरमध्ये त्या सर्व क्राईमचे भाग 6 नशाबंदी आणि इतर गुन्हे सर्व इथे दाखल होतात आणि त्या रजिस्टरमध्ये नोंदी होतात सर्व. आपल्याकडे ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे, दोन्ही ठिकाणी आपल्याला रजिस्टर पण असतात आपल्याकडे आणि ऑनलाईन पण सर्व तक्रारी नोंदवल्या जातात. या ठिकाणी जेवढे रजिस्टर असतात त्या रजिस्टरमध्ये सर्व ठिकाणी आरोपी यांच्या सर्व नोंदी घेतल्या जातात आणि हा क्राईम रूम हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो ना की पोलीस स्टेशनचा आत्मा म्हणजे क्राईम रूम, थोडक्यात म्हणतो ना की असं महत्त्वाचा भाग काय पोलीस स्टेशन ही क्राईम रूम महत्त्वाचं. इथं हे रेकॉर्ड खूप वर्ष जतन केलं जातं, जपल्या जाते. 30 ते 40 वर्ष हे सर्व रजिस्टर्स व्यवस्थितपणे ठेवले जातात. ही जबाबदारी आमचे सर्व आमदार वगैरे जे आहेत, आमचे सर्व पोलीस झाले हे सर्व स्वतः जबाबदारी घेऊन करतात. ते आपण म्हणतो ना की आजचा कागद आपण केलेला आहे, आता उद्या आपल्याला सापडत नाही कधी कधी लिहिलेलं सगळं. आम्ही 30-40 वर्ष व्यवस्थित ठेवतो. ही जबाबदारी आपल्याला शासकीय सेवेत असताना म्हणजे आपण जेव्हा सरकारी काम करतो त्यावेळेस हे आपल्याला ठेवणं गरजेचं असतं. हे महत्त्वाचा रूम आहे. इथं क्राईम रूम याला बोलतात काय, क्राईम रूम. त्यांच्याकडे असतं सर्व जे इम्पोर्ट काही येतात सर्व मॅटर वगैरे अर्ज वगैरे येतात हे सगळं हे साहेब व्यवस्थित ठेवतात आणि त्याचं सर्व काही पुढे हे महत्त्वाचं आहे. यांचं पण वेगळं यासाठी हा रूम खूप महत्त्वाचा आहे. जेवढं आपण आता हत्यार बघितले ठाण्यामध्ये एखादा कंप्लेंट घेतल्या जातात, CCTV नसला आपल्याला सर्व माहिती पुढे केल्या जाते, ऑल इंडियामध्ये दिसते, बरोबर आहे. तसंच आता हा क्राईम रूम सुद्धा महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी सर्व गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये माहिती असते. ओके, सर्व करतात. बाहेर आउटडोअरही करावं लागतं, इनडोअरही करावं लागतं, दोन्ही गोष्टी करावं लागतं. फक्त इनडोअर नाही, आउटडोअरही कामं असतात. सगळे कसं असणे, गुन्ह्यांचा आरोपीचा शोध घेणे किंवा त्यांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे या सर्व गोष्टी केल्या जातात. हा एक महत्त्वाचा गुन्हा आहे. काय बाकीचा चालतंय आपल्या आवाज साहेब साहेब पोलीस इन्स्पेक्टर आहेत साहेब आणि साहेबांच्या सर्व कामामध्ये ओळखले किंवा त्याने कधी चोरी केली असेल काही गुन्हा केला असेल साहेब चौकशी करतात आणि तो गुन्ह्यामध्ये जर अटक करतात. त्याच्यावर काही चोरी केली असेल त्यांनी काही केलं असेल तर साहेब तपास करतात आणि त्याला अटक करतात. या चौकशी जे आहे हे रिलेटेड होईल त्या महत्त्वाच्या काही गोष्टी होतात. जेणेकरून आता समजा साहेब स्वतः जाऊन त्याला घेऊन येतात, सर्व पद्धत होऊन त्यांना स्पोर्ट करून त्यांना आणतात. सर्व त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन असा हा बऱ्याच वेळा पोलीस ऑफिसर पोलीस अंमलदार युनिफॉर्ममध्ये असतात. ते पेट्रोलिंग करत असताना चोर त्यांना लगेच कळतं की हे पोलीस आहे कारण युनिफॉर्मवर आहेत ते, बरोबर ना. त्यामुळे यांना बघून चोर पळून जातात. आणि आम्ही असतो साध्या वेच्यात आणि साध्या वेच्यात आमचं सगळ्यांचं काम हे साध्या वेच्यात असतं. त्यामुळे आम्ही लवकर आयडेंटिफाय होत नाही चोर लोकांना. फक्त आम्हाला माहीत आहे की हे चोर आहे त्यामुळे ते चोर दाखल जातात आणि त्यांना आम्ही सुरू लागतो आणि पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करतात. जे काही कायदा आहे त्याच्या अनुषंगाने तो पुढील कायदेशीर कारवाई करतात. याच्यात आमच्यात फरक असाच की हे फक्त युनिफॉर्ममध्ये नोकरी करतात आणि आम्ही बऱ्याच वेळा सिव्हिलमध्ये असतो. तुम्ही बघितलं असं आम्हाला पेट्रोलिंग करतात वगैरे आम्ही फिरत असतो. गाडी असते त्यामुळे आमची आयडेंटिटी आम्ही लपवलेली असते. आम्ही पोलीस त्याचं दाखवत नाही, असतो ओरिजिनल पोलीस पण दाखवत नाही आम्ही जनतेला आरोपींना कळत नाही. त्याला पकडून काही काही गोष्टी अशा तिथे वेळेच्या शेजारी युनिफॉर्ममध्ये पोलीस असणं बरं दिसत नाही. त्यावेळेस आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये तिथे प्रोटेक्शनला असतो. त्याला असतं आमच्याकडे पण आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये प्रोटेक्शनला असतो. त्यामुळे गुन्हेगार व्यक्तीला हे पोलीस आहे लवकर लक्षात येत नाही आणि त्याची क्रिमिनल ॲक्टिव्हिटी झाली की आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतो. असं आमचं काम आहे. ठीक आहे, ओके. आपल्याला त्याच्या पोलिसमध्ये कसे कामं चालतात काय नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं पडलं. हे एक आपल्याला आपला धैर्य येते काही गोष्टी. पोलीसमध्ये जेव्हा पोलीस आपला मित्र असतो लक्षात घ्या. पोलीस हा एक फ्रेंड बनून चालायचं कधी पण घाबरायचं नाही पोलिसांना कधीच. त्या अनुषंगाने आपण ताब्यात आलेलो. आता या ठिकाणी आहे ठाण्यामध्ये कक्ष म्हणजे काय, इथे आपल्या इथे कंप्लेंट घेतल्या जातात ह्या टेबल
ज्या काही आपल्या तक्रारी असतात, कंप्लेंट्स ज्या असतात तिथं नोंदवून घेतले जातात. तिथं CCTV वगैरे असते बघा, तिथे ऑनलाईन सर्व कंप्लेंट घेतल्या जातात त्या ठिकाणी. टोटल ऑनलाईन कंप्लेंट असते. ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया सब जगह में दिखता हो. एक बार कंप्लेंट दर्ज हो गई तो सब दिखता हुआ ऐसा है. ये सब थोड़ा जो है सब रजिस्टर वगैरह सगळे झाले. सांगायला आपल्याला असं की सगळे रजिस्टर असतात, सगळ्या नोंदी इथं होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आपण पोलिसांना मदत करणे, जर आपल्याला काही वाटलं समजा मुलांना किंवा मुलींना काय वाटलं की आपल्याला काही प्रॉब्लेम आहे काय नाही, बिनधास्त पोलिसांसाठी सोबत आपण शेअर करायच्या त्या गोष्टी. घाबरायचं नाही. आपल्या आईवडिलांना सांगायचं की मम्मी असा असा प्रॉब्लेम आहे, कोणते बाहेरचं असतं कोणी असतं, घाबरायचं नाही. एकदम असं आपण काम करतो काही व्यवस्थित नाही करायचं, पुढे जाऊन काहीतरी आपला त्रास होणार नाही त्याचं कधी लक्षात ठेवायचं. कसं एक गोष्ट आपण समजा आपण लपवायचा प्रयत्न केला किंवा आपण त्या सांगण्याचा प्रयत्न करावा, पोलिसांशी संपर्क करावा. पोलीस हे तुमच्यासाठीच आहे. आपल्याला तुमची नवीन पिढी बनवायची, लक्षात घ्या. आपल्याला मोठं व्हायचं, आपल्याला ऑफिसर बनायचं की नाही बनायचं. त्यासाठी आपल्याला खूप डेअरिंग ही मारामारीसारखी किंवा भांडण्यासारखी नाही. आपल्याला कायदेशीर मार्गाने आपण ते करायचं असतं. शिकलं तर आपण पुढे जातो. बरोबर आहे. निर्देशन तरी केलं जातं जेणेकरून आपल्याला काही त्रास होत असेल किंवा झाला असेल त्याच्या सगळ्या आपण पुढे जाऊन घरं करतो. त्याचे चोर असेल, काही अनेक प्रकारचे असतात. हा रूम आहे गोपनीय आणि पासपोर्ट व्हेरिफिकेशन. त्याच्यामध्ये काय केलं जातं, लोकांना नोकरी लागते, नोकरी झाल्यानंतर त्यांना व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यांच्याबरोबर त्यांच्यावर काय गुन्हा दाखल आहे का, त्यांचं कॅरेक्टर कसं आहे त्याबाबत इथून रिपोर्ट दिला जातो, तेव्हा त्यांना सर्टिफिकेट मिळतं. तसंच इथून पासपोर्टचं काढायचं असेल, कुठे बाहेरगावी नोकरी लागली असेल, जायचं असेल त्यासाठी व्हेरिफिकेशन असतं. ते ठाण्याहून इथं आपल्याकडं ऑनलाईन इथून तपासलं जातं आणि त्यांना असा पासपोर्ट दिला जातो. तर हद्दीमध्ये काही कार्यक्रम असेल त्यांची परवानगी असते. बऱ्याचशा परवानग्या म्हणजे ज्या कार्यक्रम होतात त्यांची परवानगी इथून दिली जाते आणि हद्दीमध्ये लक्ष ठेवलं जातं संपूर्णपणे. काय कुठं काय होतं त्याची रिपोर्टिंग करावं लागते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिपार्टमेंटला केल्या जातात. ओके. हा छोटा असल्यामुळे अधिकाऱ्यांचा अधिकार आहे. हे अधिकारी याची माहिती नसते. हे मॅगझिन की आहे, त्याला लोड करायचं म्हटलं तर हे अधिकार आणि फ्राय करायचं म्हटलं गॅस जेव्हा आपले दंगल वगैरे होते तेव्हा अशी दूर सोडण्यासाठी याच्यात सेल असतं. अशी जास्त जमाव आला की ते अशी दूर सोडतात ना, याच्यात त्याचा फायदा होतो. जमाव मागवण्यासाठी जो आपण करतो तो अश्रुधूर याचा वापर करतो. जे त्याच्यामध्ये जे सेल असतात ते सेल आपण फायर करतो असं उंचावर आणि त्याला इलेक्शन देऊ असं फायदा. त्याच्यामध्ये ते अश्रुधुरामुळे कुत्रा पब्लिक पुढे होते सांगते त्याच्यात असा जो तुम्हाला टाकावा लागतो हे गॅस गन म्हणता येईल. ही 9 mm कारवाई हे या ठिकाणी जास्त गर्दी असते, जास्त मोबाईल असते, गर्दी ठिकाणी या हत्यार वापरलं जातं. याच्यात 32 राऊंड गर्दी असते. हे ॲटोमॅटिक हत्यार आहे. एक वेळेस लॉक केली ना ते 32 राऊंड फायर करतो. याला कारवाई म्हणतो 9 mm कारवाई. सिंगल भी होता है इसमें फायर और ऑटोमेटिक भी होता है. दोनों भी इसमें सिस्टम है. जो लॉक है उसको देने के लिए उसको बोलते ना अपने साथ एक प्लस सिंगल के लिए एक चेंज रोल रहते हैं. जर का आपल्याला हे सिंगल शॉट करायचं असेल तर हे वरती करायचं, राऊंड करायचं असेल तर हे याची मॅगझिन आहे. ESLR हे सेनेमध्ये वापरले जातात. बॉर्डर पे हे